रेल्वे स्टेशन शिवनेरी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून नवसहकार युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने देखाव्याचे सादरीकरण करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शामुळे महाराष्ट्राची जडणघडण आमदार संग्राम जगताप। छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास समाजाला ऊर्जा व प्रेरणा देणारा आहे। त्यांच्या पदस्पर्शामुळे महाराष्ट्राची जडणघडण झाली आहे। त्यामुळे आपले राज्य देशात सर्वत्र क्षेत्रात अग्रेसर आहे। नवसहकार युवा प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या 21 वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनपटावरील देखावे सादर करत समाजाला प्रेरणा देण्याचे काम केले आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांनी गड किल्ल्यांची निर्मिती केली, त्या माध्यमातून आपल्याला इतिहासाचा मोठा वारसा लाभला आहे। सामाजिक कार्यकर्ते संभाजी पवार हे नेहमीच सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासत वर्षभर विविध समाज उपयोगी उपक्रम राबवित असतात, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले। शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि 14 फेब्रुवारीला आपण सर्वजणांनी या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक ज्यांची उद्या जयंती आहे असे छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र धर्मवीर संभाजी महाराज यांच्यावरती जो आधारित यांच्या जीवनपटावरती जो चित्रपट निर्माण झालेला आहे, तर आपण सर्वांनी तो चित्रपट पाहावा अशी आपल्या सर्वांना एक विनंती करतो। त्या चित्रपटाचं नाव छावा म्हणून आहे। त्याचा इतिहास आपल्या सर्वांसमोर कुठेतरी आला पाहिजे। आम्ही नेहमी सांगतो की या महापुरुषांचा इतिहास हा शालेय अभ्यासक्रमामध्ये असेल, कुठेतरी सार्वजनिक ठिकाणी आपण एखाद्या जनरल नॉलेज म्हणून देखील आपण अभ्यास करतो, फार शेवटच्या माणसापर्यंत तो इतिहास जात नाही। पण या अशा महापुरुषांचा इतिहास जर आपण वाचला तर या महाराष्ट्राची जडणघडणी कशी झाली आणि या महाराष्ट्रामध्ये एक आज वेगळा आपण महाराष्ट्र पाहतोय, तर तो फक्त आणि फक्त या लोकांच्या योगदानामुळं आज हा महाराष्ट्र उभा राहिलेला आहे। आणि त्यावेळेसपासून म्हणजे अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून तर आज 2025 पर्यंत आज आपण या भारत देशामध्ये सगळे राज्य पाहिले तर सगळ्यात प्रगतशील राज्य म्हणून आजही त्यावेळेसपासून आज 2025 पर्यंत या भारत देशामध्ये फक्त आणि फक्त महाराष्ट्रच आज पुढे आहे। रेल्वे स्टेशन शिवनेरी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नवसहकार युवा प्रतिष्ठानच्या वतीने शक्ती भक्ती देखाव्याचे सादरीकरण करण्यात आले होते। यावेळी आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर, नवसहकार युवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संभाजी पवार, माजी स्थायी सभापती मनोज कोतकर, माणिकराव विधाते, किसनराव लोटके, माजी नगरसेविका आशाताई पवार, विजय गव्हाळे, दत्तात्रय खैरे, अनिकेत आगरकर, अरुण नानेकर, चंद्रकांत औशिषकर, पैलवान शिवा पवार, निलेश बांगरे, मयूर बांगरे, संदीप भोर, दिलीप पवार, दीपकराव लोंढे, सोमनाथ रोकडे, हेमंत थोरात, अभय श्रीमाळ, महेश रपारिया, लक्ष्मणराव सोनाळे, सचिन सप्रे, गणेश ओसरकर, बंटी जाधव, आसाराम देशमुख, डॉक्टर राहुल पवार, राजेंद्र पवार, सुरेश मिसाळ, अभिजित गायकवाड, रावसाहेब दळवी, पिंटू कटारिया, रमेश शिंदे, विशाल पवार, अशोक अकोलकर, शरद दळवी, गणेशराव आनंदकर, प्रमोद कुलकर्णी, पैलवान विजय फिरोदे, अक्षय कांबळे, अनिल झिरपे, रुपेश गायकवाड आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आमचे सहकारी मित्र नगरसेवक श्री संभाजी पवार यांच्या संकल्पनेतून गेल्या 21 वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही स्टेशन रोड भागात साजरी केली जाते आणि दरवर्षी म्हणजे गेले 21 वर्षात दरवर्षी त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने व चांगला सामाजिक उपक्रम आणि चांगला सामाजिक संदेश या समाजात गेला पाहिजे। उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा इतिहास सामान्य लोकांपर्यंत आणि सर्व नागरिकांपर्यंत जाणं गरजेचं आहे। आणि तीच प्रेरणा ठेवून संभाजीराजे हे गेल्या 21 वर्षापासून हे असं मत आहे की हे सामाजिक काम करत असताना संभाजीराजे पवार यांच्यासारख्या लोकांची या नगर शहराला नगर जिल्ह्याला गरज आहे। कारण की त्यांचं समाजाभोवती असलेलं काम कुठल्याही प्रकारचं आता गेल्या म्हणजे लहानपणापासून ते मी परिचित आहे, पण कुठल्याही व्यक्तीचं वयोवृद्ध महिलेचं, वयोवृद्ध माणसाचं, लहान मुलाचं किंवा कुठल्याही प्रकारच्या नागरिकाचं विकास कामापासून तर त्यांचं वैयक्तिक कामापर्यंत आणि कायम जनतेला आधार देणारा नेता म्हणून आज संभाजी पवार उदयास येतात आणि समाजाला एक चांगली प्रेरणा देणारे सातत्याने ते उपक्रम राबवत असतात। आणि आज सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांनी मला या ठिकाणी बोलवलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि असेच प्रेरणादायी उपक्रम येणाऱ्या काळात ते राबवतील अशी आशा व्यक्त करतो। धन्यवाद।
रेल्वे स्टेशन परिसरामध्ये गेल्या 21 वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्सवात साजरी केली जाते। या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील देखावा सादर करत युवकांना ऊर्जा व प्रेरणा देण्याचे काम केले जाते। तसेच महापालिकेची भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व शालेय विद्यार्थी खाऊचे वाटप केले जाते। याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा साजरा केला जातो। विद्यार्थी हे उद्याच्या भारताचे उज्ज्वल भविष्य असून त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची खरी गरज आहे। ते विचार त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे काम आपल्या सर्वांचे आहे, अशी भावना सामाजिक कार्यकर्ते संभाजी पवार यांनी व्यक्त केली आहे। आज सालाबादप्रमाणे शिवजयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला। नवसहकारी युवा प्रतिष्ठानच्या वतीनं 2 दिवस झाले शिवजयंती उत्सव थाटामाटात उत्सव साजरा करण्यात येत आहे। नगर शहराचे लोकप्रिय आमदार संग्राम भैया जगताप यांच्या उपस्थितीमध्ये रात्री शिवजयंतीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला। शिवरायांचे विचार शक्ती भक्तीच्या देखाव्यातून सर्व स्टेशनकरांसाठी सर्व नगर शहरांसाठी नवसहकारी युवा प्रतिष्ठानने उपलब्ध केलेले आहे। आज या कार्यक्रमासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालय त्याचप्रमाणे रेल्वे स्टेशन परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या वतीनं तसंच या भागातील ज्येष्ठ बंधू आणि भगिनींच्या वतीनं मोठ्या प्रमाणात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला। शिवजयंती उत्सवाची 21व्या वर्षीय मंडळाची परंपरा आहे आणि शक्तिभक्तीच्या देखाव्यातून एक तरुण पिढीला आवाहन करण्यात येते की रेल्वे स्टेशन परिसरातील ही शिवजयंती अगदी 21 वर्षापासून शिस्तबद्ध आणि शिवरायांचे विचार घराघरात पोहोचवण्याचं काम हे मंडळ करत असतं आणि मंडळाच्या वतीनं सर्व ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ नागरिक असतील तसंच शाळेच्या विद्यार्थ्यांना व तसंच परिसरातील छोट्या मुलांना खाऊ वाटप करून साजरी करण्यात आली। ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहिल्यानगर।